एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने जाणवली की या बेगडी हिंदुत्ववाद्यांचा आणि बेगडी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या वरच्या प्रेमाचा या ठिकाणी ज्या पद्धतीने तिथे आविष्कार केला जातोय हा अत्यंत निषेधार्ह आहे। सत्ताधारी पक्षाला या विषयावर सातत्याने बोलायला दिलं जातं आणि विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी मांडण्याला संधी दिली जात नाही। जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल, संभाजी महाराजांचा अपमान करेल, राष्ट्रपुरुषांचा अपमान करेल, तो कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पक्षाचा आणि कुठल्याही पंथाचा असला तरी सुद्धा शिवाजी महाराजांचा अपमान हा कुठल्या जाती धर्माच्या माणसाला करायचा अधिकार नाही, म्हणून सर्वांना समान शिक्षा मिळाली पाहिजे ही सरकारची भूमिका असली पाहिजे। आणि म्हणून या सभागृहामध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्र विधानसभा अधिनियम 97 अन्वये आम्ही प्रशांत कोरटकरांनी ज्या पद्धतीने शिवाजी महाराज संभाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं त्याच्या विरोधात आम्ही स्थगन प्रस्ताव दिला। त्याचबरोबर अभिनेता राहुल सोलापूरकर याच्या संदर्भात आम्ही हा प्रस्ताव दिला। हा प्रस्ताव सरकारकडे पोहोचल्याचा, विधानसभा सचिवालयाकडे विधानसभाकडे पोहोचल्याचा त्यांनी आम्हाला पुरावा दिला। हा पुरावा त्यांच्याकडे आहे। काल वास्तविक या विषयावर आम्हाला जोडून बोलण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न केला, आम्हाला संधी मिळाली नाही। आज सभागृह सुरू झाल्यानंतर मी स्वतःहून सांगितलं की आम्हाला तो प्रस्ताव मांडण्याचा संधी मिळावी, कारण सगळ्या कामकाजापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हे महत्त्वाचं आहे। परंतु त्यावेळेला अध्यक्षांनी सांगितलं की मी स्थगन प्रस्तावाची मांडायच्या वेळेला येईन तेव्हा मी देईन, पण त्याच वेळेला अबू आझमींच्या निलंबनाचा ठराव आला। त्या ठरावावर सत्ताधारी पक्षाच्या लोकांना बोलायला संधी दिली आणि त्याच अनुषंगानं माझा स्थगन प्रस्ताव आहे तो त्यांच्याकडे पोहोचलेला आहे। त्यांनी वास्तविक त्याच प्रस्तावाची